हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया. सो गेस करा आज आम्ही कुठे चाललोय. गजानन महाराजांची प्रकटभूमी आहे. आधीच सांगून टाकलंस. अच्छा ठीक आहे. सो बरेच दिवसापासून आम्ही शेगावला जायचा प्लॅन करत होतो. सो फायनली एक्झिक्यूट होतोय. सो आम्ही आज शेगावला आता 5 वाजत आलेत. ऑलमोस्ट 5 वाजले आणि समृद्धी महामार्गाने जाणार आहे. तो पण एक नवीन एक्सपिरियन्स असेल. सो पूर्ण जर्नीचं आम्ही ब्लॉगिंग तुम्हाला देऊ डिटेल्स वगैरे. सो आज आम्ही 5 लोक असणार नाही, 4.5 लोक असणार आहोत. 4.5 लोक असणार आहोत. दीदी, मी, सूरज, निलेश आणि मल्हार. हाफ तिकीट. सो आता त्यांची गाडी वगैरे झालेलं आहे आमचं. त्यांचीच गाडी आम्ही घेऊन जाणार आहे. त्यांची गाडी तर त्यांच्या गाडीत आता आम्ही सामान वगैरे ठेवू आणि त्यांना पिक करायला त्यांच्या इथे जाऊ. सो लेट्स चला मग, लेट्स गो. स्टे ट्यून विथ अस. होळीमुळे मे बी आम्हाला गाड्या काढाव्या लागतील आणि आम्ही नसणार आहे. सो निलेश आमची गाडी काढून इकडे बॅक साईडला लावतोय. सो फायनली निघालोय. दुपारी 1:30-2 वाजता निघणार होतो, पण नाही जमलं. जेवण वगैरे परत बाहेर पण गेलेलो वाशीला, त्याच्यामुळे आम्हाला नाही जमलं. घरी आल्यावर पॅकिंग केली. ऍक्च्युली खूपच लेट झालाय. सो बघू आता, आजचा दिवस तर पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्येच जाईल. सो गाईज, आम्ही मल्हारला आणि त्याच्या फॅमिलीला घ्यायला पोहोचलेलो आहे त्यांच्या बिल्डिंगच्या खाली. सो वेट करतोय कधी येत आहेत ते. त्याला भो नको तो आपल्याला भो करेल. चला मग वाट बघूया कधी येत आहेत. हा बघा आला, बघा हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, पळत आला. हा बघा. मल्हार हाय बोल. मल्हार से हाय बोल. हाय गाईज. हाय गाईज. नीट बोलायचं बोल. सो आम्ही सगळे आणि मल्हार पण खूप एक्साइटेड आहे. कुठे चाललो आपण? शेगावला. मल्हारला ऑलरेडी माहिती आहे. त्याचे मम्मी पप्पा कुठे राहिले? आला मल्हारचा डॅडी आला, मम्मी पण आली. बोल ना. मल्हार काय बोलत नाहीये. चला आता आपण हे बॅग पॅक करूया. बॅकपॅक नाही, अरे सूरज आणि बॅग मी मॅचिंग झाली. मल्हार आणि मी मॅचिंग मॅचिंग झाले. So guys, चला आपण निघूया शेगावला. सगळ्यांनी या. फ्रेंड्स, ट्रॅफिक चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप ट्रॅफिक आहे इथे. मल्हार बसलाय पुढे. मल्हार म्हणतो लोक बघतायत, आपण रेकॉर्डिंग नको करायला. हे बघा, इथून पूर्ण मॅप मध्ये ट्रॅफिक दाखवतंय. सो बघूया आपण किती वेळ लागतो. तो गाईज, आम्ही आता पेट्रोल भरायला आलेलो आहोत. पेट्रोल पंप. आणि इथून आता महामार्गाला कनेक्ट होऊ, समृद्धी महामार्गाला. कितीचं टाकलं पण? 3,500 ऑलमोस्ट पेट्रोल टाकले. टाकी फुल केली. कोणता घ्यायचा मला? कोणता केक हवाय? तो मला हवाय. कोण घेऊन देणार आहे पार्टी? मला केक दाखव. अरे बापरे, प्रियंकाने कुठला घेतलाय? आल्मंड टच. थोडा गरम करून घेतला तर चांगले टेस्ट लागते. दीदी तू कुठला घेतलाय? आयरिश कॉफी. आणि सूरजने काय घेतलंय? कोल्ड्रिंक घेतलंय. चोकोलावा. आणि मल्हारने केक घेतलाय. चला आता बाहेर जाऊन खाऊया. भाई केक मस्त करून झालेला आहे. सगळ्यात भारी केक हा होता. दुसरा मल्हारचा पण भारी केक. आणि हा दीदीचा ड्राय केक आहे. हा कॉफी केक नसून हा ड्राय केक आहे. आयरिश कॉफी पण त्यात कॉफी नव्हतीच. खाऊन झालाय आणि आता मॅगीवर ताव मारायला आले प्रियंका आणि हा मल्हार. मल्हार कुठली मॅगी खाणार? गाडी लाव. तू कुठली मॅगी खाणार? नॉर्मल मॅगी खाणार आहे. हा बघा मॅगीचा ठेला. मॅगीची आपुलकीने वाट बघताय. त्यांना जेवायला भेटलेला मॅगी खातात. बघ त्याच्या मॅगीसाठी वाट बघताय तू. मसाला मॅगी रेडी होते आणि मसाला मॅगीच्या आतुरतेने वाट बघताना ही फायनल रेडी झाली आहे. प्रियंका खाऊन सांगेल कशी आहे. ओके आहे. ओके मॅगी आहे, कारण त्याने टोमॅटो आणि थोडी शिजली पण नाहीये.
हा त्याने कच्चाच टाकला टोमॅटो आणि काय कॅप्सिकम नाहीये, मिरची आहे. हा असं आपण नॉर्मली फ्राईड करून टाकतो, तर त्याने तसंच टाकलेलं. चला आता काय ऑप्शन नाहीये तर खाऊया की मसाला मॅगी. समृद्धी महामार्ग लागलेला आहे, होऊ शकता. एकदम मस्त रस्ता आहे, एकदम प्लेन. आणि इथून ऑलमोस्ट आता 420 किलोमीटर नंतर एक लेफ्ट दाखवतोय बाहेर पडायला. सो इथे एक बोर्ड आहे लेफ्ट साइडला, नाशिक आणि नागपूर. सो इथून लेफ्ट घेऊन मग पुढे स्ट्रेट रस्ता आहे. 10:15 वाजलेत आणि आम्ही आता नाशिकला पोहोचलेलो आहोत. सो सकाळचे 5 वाजेपर्यंत दाखवतोय अप्रॉक्स आम्ही पोहोचू. बट लेट्स ट्राय टू रीच अर्ली. हा इथून जो रस्ता आहे तो नाशिकला जातो. सो गाईज, समृद्धी महामार्ग चालू झाल्यापासून ऑलमोस्ट 154 किलोमीटर नंतर इथे एक फूड प्लाझा आहे, ओसिस बे. पण तिथे काही जास्त ऑप्शन्स नाही आहेत. एक मागे रेस्टॉरंट आहे आणि इथे एक शॉप आहे आणि ज्यूस वगैरे भेटतो. ज्यूस पण नाही भेटत सगळं बंद झालंय. सगळं बंद झालंय. 10:30 वाजून गेलेत, 11:15 वाजलेत ऑलमोस्ट. सो बघूया रेस्टॉरंट मध्ये चहा भेटतो का. तो गाईज इथे रेस्टॉरंट आहे ओसिस बे करून, तर इथे आहे जेवणाची वगैरे सोय. आलू पराठा, टी कॉफी वगैरे लिहिलंय. सो बघूया. मल्हारला इथे झोका खेळायला नाही. हा काय घोडा, टुकटुक घोडा. आणि इथे झोका, घसरगुंडी, छोटे साहित्य आहेत. पण थंडी खूप आहे बाहेर आता. सो मल्हारने स्वेटर घातलाय. मल्हार मजा येते का? मला थंडी मला वाजते. मजा. आईज आम्ही मागवलेला आहे पराठा, फ्राईज आणि शेजवान फ्राईड राईस. मल्हारला फ्राईज आवडतात म्हणून मल्हारने फ्राईज घेतलेले आहेत आणि आम्ही पराठा घेतलेला आहे. सो चला ताव मारूया मल्हार. सो गाईज, डिनर झालेला आहे आमचा. आणि टेस्ट कशी होती? टेस्ट छान होती. बट थोडे टेस्ट छान होती बट ओव्हर प्राइस्ड आहे थोडे, कारण ऑप्शन पण नाहीये आता इथे. माझी गाडी का चालला माझी पराठा 180 आलू पराठा. कारण आम्ही आलू पराठा घेतलेला. आलू पराठा 2 घेतलेले. एक आलू पराठा 180 रुपीजचा होता आणि शेजवान राईस होता. नाही, शेजवान राईस 330चा काहीतरी होता. 200चे प्राइस होते. हा म्हणून एवढी क्वांटिटी होती. तर ऑप्शन पण नाहीये ना इथे, त्याच्यामुळे एवढे होतं. चला ठीक आहे, ऑप्शन नाहीये बट काहीतरी आहे ऑप्शन तेवढ्यातच. गुड नाईट बोल गाईज. आपण सकाळी भेटू आता पहाटे. मी झोपतो. गुड नाईट. गाईज रात्रीचे 12:30 वाजले आणि हा बघा रेडबुल पिलाय. रेडबुल झोपलाय. रेडबुलचा एफेक्ट बघा किती भारी आहे. झोपायचं असेल तर रेडबुल प्या. आणि आमचा छोटा कुठे गेला रे, दिसत नाही. छोट्याला गरम होते, एवढी थंडी आहे बाहेर. याला गरम होते खरंच गाईज. रेडबुल पीत जा. सो गाईज, पहाटेचे वाजले आहेत 5:45. आम्ही पोचलो आहोत आनंद विहार म्हणून आहे भक्तनिवास शेगावचा. आणि इथे स्टाफ येतो 7 वाजता. जो बुकिंग काउंटरवर स्टाफ असतो तो. आता काय करायचं विचार चाललाय, 1 तास वेट करायचा की जायचं. इकडचा परिसर खूपच सुंदर आहे. सो आम्ही आता काउंटरच्या इथे जाऊन आलो. हे पार्किंग आहे. इथून स्ट्रेट जाऊन लेफ्टला काउंटर आहे त्यांचं. ही प्रियंका आली आहे बाहेर. आता तीच सांगेल थांबायचं की निघायचं. सो तोपर्यंत बघू 1 तास आता गाडीतच आराम करू. चेक करू, भेटलं तर नशीब, नाही भेटलं तर बाहेर मग चेक करूयात. बाहेर पण जास्त काही ऑप्शन नाही दिसले ना. बाहेर पण जास्त हॉटेल्स नाही दिसले. येताना 2-3 दिसलेले पण जास्त असे काही नव्हते. बघू. हे इथे जे समोर दिसतंय तिथे ॲक्च्युली रूमचं बुकिंग काउंटर आहे. आणि तिथे हे कसं की जसं रूम खाली होतील ना तशा
बुकिंग करून देतात आणि हे इथे वेटिंग करावं लागतं. इथे लाईनीने ते घेतात, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो हे आम्हाला आज सकाळी माहित नव्हतं. पहाटे इकडचं वातावरण बघू शकता किती मस्त पहाटे आहे. नाही, 8 वाजले, 7:30 वाजले. आम्ही तुम्हाला 5 वाजता मगाशी दाखवलेलं, बट तेव्हा थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. तिथे जे बुकिंग काउंटर होतं तिथे सांगितलं की 7 वाजता. बुकिंग काउंटर वाल्याने नाही, कोणीतरी होतं, त्यांनी सांगितलं की 7:30 ला चालू होतील घ्यायला, ऑफिस चालू होईल. पण तसं काही नाहीये, 24 आवर्स चालू असतं. आपल्याला तिथे जाऊन लाईन लावायची असते आणि रूम खाली आणि होतील room तसे ते खाली, मग कॉल करतात आपल्याला एक एक क्यू नुसार. सो सो आता आम्ही मग 7 वाजायची वाट बघायचं म्हणून आम्ही बाकीचे ऑप्शन्स पण चेक केले पण बाहेर तेवढे जाऊन. खास नव्हते. हा, आणि cleaning त्याच्यात वगैरे आमचं मग नव्हतं. अर्धा पाऊण तास गेले आणि लाईन वाढली. वाढली. नाहीतर मे बी भेटला पण नसता लवकर. सो इथे तोच परत प्रकार आहे की लाईन एक लावा. भेटलंय कुठलं तरी हॉटेल. सो ते आम्ही कल्पना तुम्हाला ह्याच्या घेऊन- अपोजिट आहे, एंट्रीच्या अपोजिटच इथे आहे कसं आहे, कल्पना actually म्हणून. प्रसादालय आहे, इथे तिथे नाश्ता आम्ही वगैरे. बघू, तिथे बुकिंग केलं आता. तिथे जातो आणि आराम करतो आता थोडा. सो गाईज, येताना समृद्धी महामार्गावर कनेक्ट लागल्यापासून, म्हणजे तिथून प्रवास स्टार्ट झाल्यापासून 5 पेट्रोल पंप लागले. म्हणजे शेगावसाठी आपण जिथून समृद्धी महामार्ग सोडतो तिथपर्यंत 5 पेट्रोल पंप होते. कुठलं ते मेहकर काय होतं, मेहकर असं म्हणून काहीतरी मेहकर होतं. म्हणून एक फाटा फुटतो समृद्धी महामार्गावरून. तिकडून लेफ्ट घ्यावा लागतो आणि मग आपल्या लेफ्ट नाही, इथे राईट. शेगाव लेफ्ट होतं. मेहकर लेफ्टला आहे. हा, मग मेहकर पासून समृद्धी महामार्ग आपण सोडतो आणि टुवर्ड शेगावचा रस्ता चालू होतो. सो पहिला पेट्रोल पंप 150 किलोमीटरवर होता. त्याच्या 150 किलोमीटरच्या पट्ट्यात काही नव्हतं. सेकंड पेट्रोल पंप अराउंड 240 काहीतरी किलोमीटर होता. थर्ड 300 आणि मग पुढचा 400. सो असे टप्प्यावर होते पेट्रोल पंप. आणि खूप बम्प्स आहेत रोडवर. हा, आणि रोड असं प्लेन नाहीये, स्मूथ वर खाली होत राहते गाडी. रात्रीचं त्यामुळे थोडं uncomfortable वाटू शकतं. झोपताना, कारण की स्पीड पण फास्ट हा, असतो. स्पीड जास्त असतो स्पीड गाडीचा. असतो गाडीचा, महामार्ग म्हणजे मोठ्या असल्यामुळे. गाड्यांना काही वाटत नसेल, जसं फॉर्च्युनर किंवा XUV 700 वगैरे, बट स्विफ्ट डिझायर किंवा त्या छोट्या कार्स आहेत आपल्या कारण की सिडॅन, ते प्रत्येक त्यांना फील होतं. 1-2 मिनिटाला बम्प्स होते तिथे. हा. सो थोडस सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता समृद्धी महामार्गाचा. आणि आम्ही आता आहोत लिमिटेड शेगावमध्ये. रेस्टॉरंट वगैरे आहेत, हार्डली 2-3च म्हणजे दिसले जिथे असतील. पेट्रोल पंप होते तिथे म्हणजे छोटं धाबा टाईप, असं मोठं काही नव्हतं. फर्स्ट जो पेट्रोल पंप लागलेला 150 किलोमीटरवर, त्याच्यावर एखादा रेस्टॉरंट होतं चांगला, व्हेज रेस्टॉरंट. बाकी याच्यावर नव्हतं. या हॉटेलमध्ये रूम बुक केलाय. हे भक्त निवासच्या अपोजिट साईडलाच आहे. हा, मेन एंट्रन्सच्या Main entrance च्या एक्झॅक्टली opposite. अपोजिट आहे. सो थोडे ठीक वाटले, डिसेंट वाटला रूम. किती आणि- 3,500 ला पडला ना. हा, पण 2 बेड हा, आहेत. 2 बेड आहेत, डबल बेड. सो 4 लोक राहू शकतात. सो तुम्हाला रूम टूर पण देतो, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. सो गाईज, आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत मंदिरात जायला. हा इकडे मल्हार बसलाय गेम खेळत. मल्हार द गेमर. प्रियंका इथे रेडी होते, ऑलमोस्ट झाली आहे ती रेडी. प्रियंका तुझा लुक दाखव. अरे अरे, टॉवेल. प्रियंका पण रेडी झाली आहे. सो आता आम्ही जाऊ, पहिलं काहीतरी खाऊ कारण भूक लागली, आणि मग दर्शनाला जाऊ. चला तर आपण भेटू मंदिरात.